हो, आज नाशिकमध्ये मित्रांनो आज आपण निघालो मुंबईला. आपण आज नाशिकमध्ये आपल्याला एक मुक्काम करायचा. आपण मगाशी सांगितलं होतं बाईटमध्ये नाशिकमध्ये आपला आज मुक्काम असणार आहे. आज उद्या मुंबईला रवाना होणार आहे. आणि दादांच्या आज आपली भेट झाली. आज असताना एक देव कुठं तर असतं आणि देव कुठं तर एक भेट असते, त्या जागी जाऊन नेऊन थांबवतं. तसं आज आम्हाला एक छोट्याशा कुटुंबाने खरोखर माणसं अशी आहेत की मित्रांनो नाशिक मी कालपासून टाकतो बाईटमध्ये. आणि आज आपण नवीनच मुलाखत घेतोय, म्हणजे ते घोड्याची घेतोय का तर इकडली जे घोडं एक बैल आणि एक घोडा त्या रेसमध्ये पळत असतात. आज दादा जाणून घ्या. दादा तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव सागर लबडे. दादा ऍड्रेस कुठला हा? नाशिक पासून 7 किलोमीटर आडगाव येथे. तालुका जिल्हा नाशिक आडगाव. दादा कसं नियोजन असतं हो? का तर आमच्याकडे 3 फेऱ्याचं नियोजन असते आणि तुमच्याकडे कुठली पद्धत असते इथं? आमच्याकडे बिनजोड असती, मग एक बैल जुततो आणि एक घोडा असतो. कशा प्रकारे होतं ते नियोजन? नियोजन जत्रेचा खेळ असतो तिथे जाऊन आपण गाडी बोलवली जाते जत्रेकरांनी, तिथं गाडी पुकारायची. जे आपल्या जत्रेच्या यांनी म्हणजे आयोजक असताना त्यांनी आपली गाडी पुकारल्यानंतर ज्यांना आपल्याशी खेळायची इच्छा आहे ते आपल्या बरोबर खेळता आणि आयोजक आपल्यावर बक्षीस ठेवता. आणि जो विजय होतो त्याच्यावर बक्षीस साधारण बक्षीस किती असते? 2,000, 4,000, 5,000, लयतले 10,000पर्यंत. आणि मग 10,000 मध्ये सगळ्यात मोठी. हा, 10,000 म्हणजे सगळ्यात मोठी. आता ह्यो किती महिन्याचा तरी? आता हा 17-18 महिन्याचा बच्चा आहे. म्हणजे अजून बारकच आहे. हा, अजून बारीक. साधारण ह्याची हाईट किती असेल? आता याची असेल 60. म्हणजे 60 म्हणजे एक समय 7 फूटच्या आसपास असेल हा हाईटला. इंच. इंच असते का इकडे? हा, इंच. मित्रांनो आपल्याकडे फूट आणि असते आता तो कमीत कमी 70 इंचाच्या प्लस जाईल. जेव्हा परिपक्व 4 दात होईल हा. तेव्हा 60च्या पुढं. मग ड्रायव्हर कसा सुट्टी मेकर कसं असते? सुट्टी मेकर आता दाजी आहे, मी आहे, स्वतः आम्ही सुट्टी मेकर राहतो, मालक आणि आम्ही. आणि ड्रायव्हर आहे आमचे पिनू भाऊ जॅकी, चांदवडचे. ते जॅकी असतात. प्रत्येक असते म्हणजे असं आपल्याकडे कसं गुलाल बिलाल उदातात त्या हो, साईडला गुलाल असतो ना आमचा. विजय असं. झाले गुलाल टाकायचा. प्रत्येक म्हणजे नियम हा, आहे नियम आहे. असं. म्हणजे असं आता समजा आता तुमचा बैल द्यायला द्यायचा मग किंवा पैसे बिशे देता का नाही पैसे नाही, देऊन आमच्याकडे देता? सगळं मैत्री खातीर, पैसे बिशे काहीच नाही. पैसे वायदीची भानगड वायदी असते, आमच्याकडे भानगडच कसं नाही वायदी आमच्याकडे. भानगड चालते. फक्त जे बक्षीस जेव्हा बैल विजय होईल हा. तेव्हा ते बक्षीस जो बैलाचा मालक राहील तो घेतो. आणि ड्रायव्हरला कसं असते? ड्रायव्हरला तिचे ठरलेले राहते पैसे थोडेफार. जास्त पण आमच्यासारखे असे तुमच्या कसे ठरलेले राहतं 10%, 5%. हा, हा. आमच्याकडे तसं नसतं. आमच्या प्रेमा खातीर जेवढे दिले तेवढे तो 500, 1000 घेऊन टाकतो. आता मग आता तुमच्या घरी किती म्हणजे वासरा आहे ते? आता आमच्याकडे एक बैल आहे आमचा गजा 4x4 म्हणून, पब्लिकचा बादशाह आहे तो. या इकडे आपण बघूया मित्रांनो. आपण बघूया आता यांची आज बघूया घोड्यासोबत कोण बैल पळतो ना त्याच्या शेव का. हो, त्याचं नाव काय? याचं गजा नाव आहे. पब्लिकला आपण आदत असताना हा. 2,11,000 रुपयाला वासरू गेले. आज असताना 2 लाख. 2,11,000. आता स्पीड कसं चारी खांदी भरपूर. फीड असणार. चारी खांदी स्पीड पब्लिकला आहे. आज म्हणजे घोड्यामध्ये. काय होते का ते तुम्ही 3 फेऱ्याला का पळत नाही किंवा काय होते नेमक्या? नाही मग आम्हाला आहे ना, मेन तुमच्या इकडे आहे ना पैरे भेटती नाही. पैरे भेटत पैरे नाही. भेटले तर खूप वायदी सांगतात. खूप वायदी. तरी हा. असं कधी केलंय का फोन केला ना आम्हाला पैरा पाहिजे किंवा वायदी मागितली असं कधी झालंय का? आम्ही पैरे घेतले पण ते म्हणते व्हिडिओ पाठवा, असं हा. करा तसं करा, नंतर सांगतो, असं होतंय. टाळाटाळ होती. मित्रांनो बघा म्हणजे इकडली बैलासनी एवढं स्पीड आहे का तर कंटिन्यू घोड्यामध्ये पळत असते. कंटिन्यू का तर बैला पळत नसते, कंटिन्यू घोड्यामध्ये. यांच्या बैलाचं स्पीड मध्ये खतरनाक स्पीड आहे का तर आपण म्हणतो नाही. आणि एखादा जर बैल तिकडे आला की चांगली गाडी मारली की त्याला मग तो आपण काय म्हणतो का ह्यो कोणता बैल आहे किंवा पण अगोदर नियोजन करा किंवा एवढं आम्ही आता वाटतं एक आजचा 5वा दिवस असेल आमचा नाशिकमध्ये या संभाजीनगरमध्ये. तर एवढे मित्रांनो बैल स्पीडची आहे ती, खूप आणि स्पीडची बैल आहे ती. आणि हा तर म्हणलं किती आता किती द्या ह्यो? आता 6 दात झालाय. साधा आता. स्पीड खूप असणार आता म्हणजे Speed. काय आहे का नाही? आता बी आमच्या इकडं जर कमीत कमी चांगले चांगले घोड्यांमध्ये आम्हाला दररोज फोन आहे बैल हाकायला. तर आपण म्हणतो म्हणा दादा की आमच्या इकडे आता कसे आपला देव बकासूर असा आमचा मथुर हा. किंवा गोट असं तुमच्याकडे कुठल्या बैलाचे असं नाव असं किंवा काय? आमच्या इकडं चाटुरीचा आमच्या पाहुण्यांचाच बैल आहे हा शेंडी म्हणून. हा हा त्याचं खूप नाव आहे. म्हणजे त्याचं असं आहे, जर गाडी लॉबी झाली हा. तरच तो बैल पडलाय आजपर्यंत, त्याचा इतिहास आहे. आणि त्याच्या बरोबर बी त्यांच्या बरोबर म्हणजे त्यांच्या घोड्यामध्ये आमचा बैल पडलेला आहे. शेंडी आणि एक गजा हे त्यांचा घोडा, त्यांचा बैल आणि आमचा बैल. दादा तुमच्याकडे असं हिंद केसरी महाराष्ट्र केसरी असतात का नसते? असता जे गाडी टॉपला. आता तो बैल आहे ना, हा. म्हणजे 4 वर्ष झाले कोणालाच पडलेलं नाही.
हा. फक्त गाडी लॉबी झाली हा, तरच तरच. पडेल. पण दुसऱ्या मैदानात जर गाडी परत जर ते बैल लागला तो 100% त्या बैलाला 100% पाडणार तर पाडणार. साधारण अंतर किती असतंय? अंतर 1100-1200 फूट पडला म्हणजे भरपूर बोला झालाय. हो. म्हणजे आपण आणि 3 फेऱ्या तुमच्या जेवढं कसं कडक रान राहतं बुवा असं. हा आमच्या फुल मशारीच राहतं. एकदम मऊ. हो, मऊ रान. हा- बैलांना पळायला काहीच तकलीफ नाही. म्हणजे हा कठीण राहणार पण चालणार हा, आहे का नाही? 100%. मित्रांनो बघा, आणि असं म्हणजे आज आपल्याला भरपूर अनुभव होतो की आज नंदी भरपूर स्पीडचे आहेत पण त्यांचं नियोजन होत नाही. अजून दादा कोणते वासरू आहेत अजून? हे आता आपण 3 महिने झाले हा हे वासरू गेले आदत आहे अजून. अजून आता जाईल का? हा, आपले नेवासेचे मित्र आहे, हा. दाजींचे एकदम जवळचे. हम्म. त्यांनी मी एक वासरू घेतलंय ते तुम्हाला घ्यायचंय बुवा, दादा तुमच्यासाठी घेतलंय. मग आम्ही गेलो घेऊन आलो. आता 3 महिने झाले, 8 मैदाने खेळलो आम्ही. 8 महिने हा, 8 वेळा गुलाला ती बैल वासरूच. म्हणजे आता याला खाद्य कसं चाललंय? म्हणजे खुराक बिराक काय देता कुठल्या खुराक काही नाही, आमचं गावाचा भरडा आहे, खिल्लार मधून खाद्य आहे हा. आणि बाकीचं थोडंफार जे आहे म्हणजे खिल्लारची कशी ताकद आता ह्याच्या आधी नाही. कुठला वापरत होता तुम्ही? आम्ही हिंद केसरी वापरायचो बाकीचे खाद्य, पण ते आता आम्हाला काही रिझल्ट वाटला नाही. आता आम्ही खिलार चालू केलंय तेव्हापासून बैलांची चमक, बैलांचं फ्रेशनेसपणा एकदम भारी. बघा मित्रांनो, Result आहे. आपण आज प्रत्येकाला सांगत असतो की आज आपले दादा भेटले होते आता पुण्यामध्ये. हेच वासरू जेव्हा आम्ही आणलं ना हा एकदम बारीक एकदम असं होतं, पण त्याला जेव्हा खिल्लार खाद्य लावलं, आता 8 मैदान झाले, बैल अजून गुलाला असं घरी आले नाही बिगर गुलालाच. म्हणजे पॉवर जाणवली है का हा, नाही? पावर म्हणजे जाणवली. असं कुठल्याही देताना त्यात आपल्याला फळ भेटलं तर आपण ते ठेवतो, है का हा, नाही? 100%. खिल्लार मध्ये भरपूर त्या म्हणजे खिल्लार मित्रांनो बघा, खिल्लार मध्ये अनेक ताकद आहे. खरोखर मित्रांनो आज भारी वाटले की आज आपल्याला दादाने पुण्यामध्ये भेट देते. घरात असं कसं घरात बनवतात त्या टायमध्ये ती बनवतात. आणि खडस वासलामध्ये त्यांची कंपनी पण आहे मित्रांनो. अजून असेल तर आपण 100 त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो. पण आज स्वतः दादाच्या तोंडातून आपण ऐकलं खिलारचा किती मोठा इफेक्ट आहे. तर दादा आणि कुठलं बरं ती कसं काय? हा, ते हे आपण नवीनच आता दादा, कुठलं? नवीन. म्हणजे आता घेतले का ते? वेगळ्या जाती आता- दिसते की हो. हो, कुठली आमच्या जात इकडची म्हणायची? गावठी जात. ही गावठी का? हा, ही गावठी जात. ही लय पळणार की हो. हो, याचा आता 2च फेरे काढले, हा. एकदम टॉपला वासरू पळते. पण घोड्यात अजून ते बच्चे आहे, म्हणजे किती आता 12 महिन्याचे बच्चे आहे. 12 महिन्याचा आहे. हा, म्हणजे गोड्या हाईटचा प्रॉब्लेम असणार आहे का नाही? हा, त्यामुळे अजून त्याला कमीत कमी 2-3 महिने तरी फेरे काढायचे, हा. पण हलके हलके लगेच दाट छोट्या गोड्यात फेरे काढायचे त्याचे फक्त. भारी वाटलं बरं. म्हणजे आज अनेक तऱ्हेच्या म्हणजे कुठली जात कशी पळते सांगतात हा. है का नाही? आणि आम्हाला हौस आहे या गावठी जनावरांनी, त्यामुळे ते घेतलेले आहे आम्ही. हा. खूप एक आमच्या जवळचेच मित्र आहे, त्यांच्याकडून भांडून घेतले ते वासरू. म्हणजे किती खरेदी किती त्यांना दिले काय रक्कम काय? काही नाही, छोट्या रकमेचं वासरू आहे होय ते, का? जास्त काही रुपयाचं नाही. म्हणजे पळणार चांगला आहे ना? म्हणजे हो, एक जात असं- आता आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे, आम्ही पुढच्या वर्षी याच सीझनला ते टॉप लेवलला पळणार वासरू. बघा मित्रांनो, आणि आपलं आज बघा भेटलं. आज भेट म्हणजे अशी झाली की आज न चुकता अशी भेट झाली का, तर आम्ही वेगळ्या ठिकाणी जाणार होतो पण आज देवानं वेगळ्याच ठिकाणी लावून दिलं. म्हणजे एक बघायचं आज घोडा किंवा आज आज त्यांच्या घरात काय दावण आहे ते बघितले. मला भारी वाटलं बरं का आज आपल्याला भेटून. म्हणजे आज वेगळ्या सारख्या आज आपल्याला महाराष्ट्राला मुलाखत द्यायला भेटली. खरोखर मित्रांनो ही व्हिडिओ शेअर करा का, तर आज सगळे धंदे जे 3 फेऱ्याला पळणार आपल्या घाटा पळणार 100% शब्द होतो मित्रांनो. हा बैलाचं आपण नियोजन चांगल्या ठिकाणी करणार आणि आपण शब्द दिलाय. हे आज आपल्या वासरू पहिरं भेटत नाही. आज गोरगरीब आपण प्रत्येकाला मदत करत असतो, पण ह्या वासरा 100% आपण 3 फेऱ्यामध्ये गोलाल घेऊन देणार. शेवटी नशीब बसत आहे दादा. खरोखर बरं का आज भारी वाटलं भेटून. आज 2 शब्द आपल्या तुम्ही चॅनलला बोलला. आमच्याकडे आले, नशीब. आज 2 शब्द आपल्या चॅनलला बोलला. तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद.